तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान सॉफ्ट अशी अंगुरी रसमलाई झाली. आज आपण करणार आहे अंगुरी रसमलाई. त्याच्यासाठी 2 लिटर दूध घेतलेले. दूध आता आपण 1 लिटर तापण्यासाठी ठेवून घेऊ. 1 लिटर दूध आपल्याला तापून घ्यायचंय. नंतर ते फाडून त्याचा छेना करून घ्यायचा. दुसरं जे 1 लिटर दूध आहे त्याचा आपण रस करून घ्यायचा. तापण्यासाठी टाकून घेऊ दूध. ते छान तापून घ्यायचे आपल्याला. तापल्यानंतरच त्यात साखर आणि केसर टाकायचे. केसर नसेल तर फूड कलर टाकला तरी चालतो, लेमन कलर. दूध छान तापलेले. एकदा सगळी साईडची मलाई काढून घ्यायची, याची मध्ये करून घ्यायची आणि छान मिक्स करायचं. दुधाला छान उकळी आलेली. अर्धा कप फक्त साखर टाकायची. ही 1 कप साखर आहे, अर्धा कप टाकून घ्यायची. अर्धा कप मी तशीच ठेवलेली आहे. यातच आपल्याला केशर इसेन्स टाकणार आहे. इथे मी घोटून केशर टाकलं तरी चालणार आहे. मिक्स करून घेऊ आता हे छान. दुधामध्ये थोडासा फूड कलर टाका किंवा केशर घोटून टाका. कलर छान येतो अंगुरी रबडीला. रस छान उकळलेला आहे. यात आता तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट टाकून घ्या. गॅस बंद करून आता आपण हे थंड करून घ्यायचं. छान आता उकळी पण आलेली आहे सगळं. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं. गॅस बंद करून आता हे थंड करण्यासाठी ठेवून घेऊ. दुधाला पण छान उकळी आलेली आहे. विनेगर घेतलेले. 1-2 चमचे विनेगर टाकून घ्यायचं. नसेल तर लिंबाचा रस पण चालतो. दुधामध्ये आता थोडं थोडं टाकून घ्यायचं. हे दूध फाडून घ्यायचे. सगळं आता टाकून घेऊ याच्यामध्ये.
दूध छान फाडले गेलेले, दूध आणि छेना आणि पाणी वेगळं झालेलं. खूप जास्त उकळत ठेवायचं नाही आपल्याला हे, नाहीतर आपण जे अंगुरी रसमलाई करणार आहे त्याची खूपच अशी हार्ड होती, ती सॉफ्ट होत नाही. छान असं उकळून घ्यायचं. हे बघा छान झालेले आता हे. आता याच्यामध्ये आपल्याला गार पाणी टाकायचं. गार पाणी टाकून घ्यायचंय. हे आता एका चाळणीमधनं आपल्याला गाळून घ्यायचंय कपड्यामधनं. फक्त असे टिपके पडले पाहिजे, अशी धार नाही. अजून थोडा वेळ याचं पाणी काढायचंय. छेना छान निथळून घेतले. आता आपण हा काढून घेऊ. छेना आता आपल्याला हा मळून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवू साखरेचं. 1 कप साखर घ्यायची आहे. याच कपाने 5 कप आपल्याला पाणी टाकायचंय. साखरेचं पाणी छान गरम करून घ्यायचंय आपल्याला. साखर पाणी गरम होते तोपर्यंत छेना आपण छान मळून घ्यायचा. फोडून घेऊ आधी. छेना आपल्याला छान असं मळून घ्यायचंय. 1 चमचा आपल्याला यात कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचे. हे आता मिक्स करून छान मळून घेऊ. छेना छान मळून झालाय. आता याचे बघू आपण करून. क्रॅक पडले नाही पाहिजे. अगदी छोटे छोटे करायचे. साखर पाण्याला पण छान उकळी आलेली आहे. आता आपण हे करून टाकून घेऊ अंगूर छोटे छोटे. अगदी असे छोटे छोटे करून घ्यायचे. सॉफ्ट असे झाले पाहिजे, क्रॅक पडले नाही पाहिजे याला. याच पद्धतीने आता सगळे करून घेऊ. एक एक बॅच करायचे. जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे. हे असे आपण करून घेतलेले खूप छान झाले छोटे छोटे. आता हे टाकून घेऊया साखरेच्या पाण्यात. गॅस मोठाच ठेवायचा. 1-2 मिनिटासाठी आपल्याला हे छान असं वाफेवर उकळून घ्यायचे. 1-2 मिनिटं झालेले, छान असे उकळलेले. अगदी मस्त झालेले आहेत. हे आता आपल्याला काढून थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे.
हे बघा खूप छान झालेले. थंड पाण्यात टाकून घेऊ. दुसरी बॅच पण यात टाकून घ्यायची. दुसरी पण बॅच छान उकळून झाली. छान मस्त छान मस्त डबल झालेत. अगदी सॉफ्ट झालेले आहेत. आता हे पण थंड पाण्यात टाकून घेऊ. आपण जो रस करून ठेवला होता तो पण थंड झालेला आहे. आता हे अंगूर केलेले ते यात टाकून घेऊ. याचं पाणी निथळून घ्यायचे अगदी हळू आणि हे याच्यात टाकून घ्यायचे. हे बघा याचं पाणी निथळून घ्यायचे आणि यात टाकून घ्यायचे. एक 2 तासासाठी आपल्याला छान थंड करून घ्यायची. खूप छान आपले अंगुरी रसमलाई झालेली. थंड पण झालेली. फ्रीज मध्ये 2 तास ठेवली होती. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान सॉफ्ट अशी अंगुरी रसमलाई झाली.